नमस्कार. केंद्र आणि राज्य यांच्या कायदेविषयक प्रशासकीय आणि आर्थिक संबंधांचा आढावा घेतल्यानंतर आपण भारतातील 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांमध्ये नदीच्या पाणी वाटपावरून याचबरोबर सीमा प्रश्नावरून संघर्ष सुरू आहे. तर हे संघर्ष आपापसामध्ये 2 घटक राज्यांमध्ये वैरभाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाणी वाटपाचा प्रश्न. पाण्याच्या वाटपावरून अनेक घटक राज्यांमध्ये वाद दिसून येतो. कारण भारतातील बहुतेक नद्या ह्या 2 किंवा 3 घटक राज्यांमधून वाहत जातात. एका घटक राज्यामध्ये नदीचा उगम होतो आणि ती दुसऱ्या घटक राज्यामध्ये, तिसऱ्या घटक राज्यामध्ये जाऊन ती समुद्राला मिळते. या नदीच्या प्रवाहामध्ये येणारे जे काही घटक राज्यांमधील जो काही प्रदेश असेल, त्या नदीचे प्रवाह प्रत्येक घटक राज्याने अडवलेले आहे. त्यामुळे उर्वरित भागाला पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यामधूनच मग घटक राज्यांमध्ये, केंद्र सरकारमध्ये आपापसामध्ये संघर्ष निर्माण झालेला बघतो. त्यासाठी भारतामध्ये नदी जल व्यवस्थापन हा प्रश्न एक राज्यसूची आणि केंद्र सूची या दोनही ठिकाणी येतो. त्यामुळे देखील या वादांची योग्य प्रकारे सोडवणूक होताना दिसत नाही. त्यासाठी काही विवाद निर्माण झालेले आहेत. कोणकोणत्या नद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून घटक राज्यांमध्ये संघर्ष आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे कृष्णा नदी जलविवाद. ही कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावून ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तत्पूर्वी या कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये विवाद असलेला आपल्याला दिसून येतो. कारण कृष्णा नदी ह्या 3ही घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, आता आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं निघालेलं आहे म्हणून या 3ही राज्यांच्या सीमामधून जाते. अशा परिस्थितीमध्ये या नदीवर बांधलेल्या धरणांची मालकी, त्याचे कार्यक्षेत्र व त्यातील पाणी वाटपाचा प्रश्न यामुळे या राज्यांमध्ये सतत मतभेद होताना दिसतात. त्यामुळे हा वाद आंतरराज्य नदी जल लवादाकडे सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतर गोदावरी नदी जल विवाद आहे. गोदावरी नदीच्या पाणी वाटपावरून सुद्धा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओरिसा या घटक राज्यांमध्ये वादाचे प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. आपापले हितसंबंध जपण्यासाठी ही जी काही संबंधित राज्य आहे ही परस्परांविरुद्ध तक्रार दाखल करताना नेहमी दिसतात. गोदावरीचा बहुतांश भाग हा महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्र यातील पाण्यावरती आपला हक्क सांगतो. उरलेले राज्यही या पाण्यावरती आपला हक्क सांगताना इथं दिसून येतात. म्हणूनच या घटक राज्यांमध्ये परस्पर वाद निर्माण झालेला आहे. तर हा वाद सुद्धा नदी जल विवाद जो देखील सुद्धा आंतरराज्य नदी जल वाटप लवादाच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर नर्मदा नदी जल विवाद आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमधून नर्मदेचा प्रवाह जात असल्यामुळे या राज्यांचे हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या नर्मदेतील पाण्याचा अधिक वाटा मिळावा म्हणून ही राज्य परस्परांना विरोध करतात. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 1969 मध्ये तो आंतरराज्य नदी जल लवादाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर कावेरी नदी जल विवाद आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व पांडिचेरी या दक्षिणेकडील राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांचे हितसंबंध या कावेरी नदीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत.
तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून एका न्यायाधिकरणाची मागणी केली होती. कारण कर्नाटक सरकारने या नदीवरती एक धरण बांधून पाणी अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तामिळनाडूमधील शेती नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी पाण्याअभावी शेती करू शकत नाही. न्यायाधिकरणाने कर्नाटक सरकारला या संदर्भात 205,000 घनमीटर पाणी देण्याचे आदेश दिले होते. मात्र कर्नाटक सरकारने या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावरती विरोध केला. कारण कर्नाटकच्या मोठ्या प्रमाणावर या नदीतून पाणी मिळते. त्यामुळे 1991 रोजी मुख्यमंत्री बंगाराप्पा यांनी कर्नाटक कावेरी बेसिन खुदाई सुरक्षा अधिनियम संमत केला. यातून न्यायाधिकरणास कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आंतरराज्य नदीजल वाटप लवादाकडे सोपवण्यात आला. दोन्ही राज्य केंद्र सरकारकडे आपली बाजू प्रभावीपणे मांडताना परस्परांविरोधात विरोध करताना दिसून येतात. तर अशा पद्धतीने ह्या कृष्णा, गोदावरी नदी, नंतर नर्मदा नदी, कावेरी नदी यांच्या पाण्याच्या वाटपावरून वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये वाद असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही घटक राज्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे भारतामध्ये जे काही निर्माण होणारा हा जो काही सीमा प्रश्न आहे हा एक महत्त्वाचा सीमा प्रश्न ठरलेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर 1960 मध्ये महाराष्ट्र या नवीन घटक राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांतरचनेनुसार ही निर्मिती झालेली असल्यामुळे कर्नाटक प्रदेशामध्ये मराठी भाषा बोलणारे लोकांचे तिथं समावेश करण्यात आला कर्नाटक राज्यामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही लोक आहे किंवा कर्नाटकमध्ये सीमारेषेवरती राहणारे जे काही मराठी भाषिक लोक आहे ते सुद्धा या प्रकरणावरून नापसंती व्यक्त करतात. या राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीवरून मद्रास प्रांताची पुनर्रचना करण्यात आली व त्यातून कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस बेळगाव हा जिल्हा कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. बहुतांश मराठी भाषिक लोकांचा समावेश असणारा बेळगाव हा भाग कर्नाटकमध्ये जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने अयोग्य होते. त्यातूनच महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यामध्ये बेळगाववरून सीमा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसतो. भारतातील सीमा प्रश्नांपैकी हा एक महत्त्वाचा व अद्याप न सुटलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राने 1960 नंतर मोठ्या प्रमाणावरती केंद्राकडे बेळगाव परत मिळवण्यासाठी मागण्या केल्या. त्यातूनच 1966 रोजी महाजन आयोग नेमण्यात आला. या आयोगाने बेळगाव हा कर्नाटकचा भाग असल्याचा अहवाल दिला. महाराष्ट्रामध्ये या विरोधात मोठी आंदोलने झाली. तसेच बेळगावमध्ये देखील महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी आंदोलने झाली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगावमध्ये महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कार्यरत आहे. या पक्षाचे कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार निवडून येतात. त्यामुळे तेथील सरकारवरती हा पक्ष या संदर्भात दबाव आणताना दिसतो. याशिवाय 1983 मध्ये पहिल्यांदा जेव्हा महापालिका निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा या पक्षाने आपला प्रभाव तिथे निर्माण केला. अद्यापही बेळगावचा हा प्रश्न सुटलेला नाही. बेळगावच्या प्रश्नावरून महाराष्ट्र व कर्नाटकमधील संबंध वितुष्टाचे बनलेले दिसून येतात. तसेच दोन्ही ठिकाणच्या राजकीय प्रक्रिया यातून प्रभावित होताना दिसून येतात. तर या पद्धतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न हा जवळपास 1960 पासून ते आजतागायतपर्यंत हा संघर्ष निर्माण झालेला आहे. बेळगाव, कारवार या प्रदेशामुळे ही जी काही मराठी भाषिक प्रदेश आहे या भाषावार प्रांत रचनेच्या अधिसूचनेनुसार सुद्धा मराठी भाषा बोलणारे लोक आहेत तरी सुद्धा त्यांचा बेळगावमध्ये समाविष्ट झाला. तर याला एक विरोध म्हणून महाराष्ट्रातील जनतेने आणि कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांनी या निर्णयाच्या विरोधात तीव्र वेळोवेळी आंदोलने केली आहेत, वेगवेगळ्या विरोधाची भूमिका घेतलेली आहे. तरीसुद्धा हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. त्याबरोबरच आसाम आणि नागालँड
दोन घटक राज्यामध्ये सुद्धा सीमा प्रश्न आहे. 1960 मध्ये नागालँड या राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून या दोन्ही राज्यामध्ये सीमा प्रश्न निर्माण झालेले आहे. आसाम व नागालँडमध्ये 41,973 चौरस किलोमीटर क्षेत्राबाबत वाद सुरू आहे. या वादाने मोठ्या प्रमाणावरती हिंसाचाराचे रूप धारण केले आहे. जानेवारी 1979 मध्ये शस्त्रधारी नागा लोकांनी 55 आसामी नागरिकांची हत्या केली. जून 1985 मध्ये देखील 30 आसामी लोकांना नागा लोकांनी ठार केले. यात नागालँडच्या पोलिसांनी देखील मदत केली होती असाही आरोप त्यांच्यावरती केला जातो. प्रतिहल्ला करताना आसामी लोकांनी देखील नागा लोकांवरती हल्ले केले आहे. नागालँडच्या मतानुसार आसामने त्यांचे 1200 चौरस किलोमीटर क्षेत्र हडपले आहे. याउलट आसामच्या अधिकाऱ्यांचे असे मत आहे की नागालँडकडे 878 चौरस किलोमीटर क्षेत्र हे आसामचे आहे. नागालँडने 1987 रोजी जेव्हा विवादास्पद क्षेत्रावरती निवडणुका घेण्यासाठी 25 मतदान केंद्राची स्थापना केली तेव्हा संपूर्ण आसाममध्ये त्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटल्या. नागालँडची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली. अद्यापही या सीमा प्रश्नावरून दोन्ही घटक राज्यातील नागरिकांमध्ये सशस्त्र हल्ले होताना दिसून येतात. त्यातून त्या घटक राज्यांमध्ये राजकीय प्रक्रिया जी आहे ती प्रभावित होत असते. त्यानंतर पंजाब व हरियाणा सीमा प्रश्न आहे. 1950 मध्ये पंजाब राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यात पंजाबी भाषिक व हिंदी भाषिक यांच्यामध्ये संघर्ष दिसून आला. त्यामुळे 1966 रोजी पंजाब राज्याची पुनर्रचना करून हरियाणा या राज्याची निर्मिती करण्यात आली व चंदीगड हे शहर केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवण्यात आले. चंदीगड ही पंजाब व हरियाणा यांची संयुक्त राजधानी बनली. त्यामुळे या शहरावरून पंजाब व हरियाणा या दोन घटक राज्यांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. चंदीगड हे शहर अनेक दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे ते आपल्याला मिळावे यासाठी पंजाब आणि हरियाणा या दोनही घटक राज्यामध्ये सतत संघर्ष आपल्याला दिसून येतो. त्यांच्यामध्ये संदर्भात जे काही संबंध आहे नेहमीच तणावपूर्ण असल्याचे दिसून येतात. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गुजरात, तो महाराष्ट्राला लागून असलेला गुजरातचा प्रदेश आहे, त्यावरूनही महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र डांग व उंबरगाव हे मराठी भाषिक प्रदेश गुजरातमध्ये गेले. त्यामुळे हे प्रदेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला. यातून महाराष्ट्र व गुजरात या दोन घटक राज्यांमध्ये सीमा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर मिझोराम आणि मणिपूरचाही प्रश्न आहे, सीमा प्रश्न आहे. मणिपूर राज्याची निर्मिती 1972 रोजी करण्यात आली. तेव्हा मिझोराम या प्रदेशास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र मणिपूरने या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन करण्याचा सतत प्रयत्न केला. यातून मिझोरामच्या स्वायत्ततेवर मर्यादा येत होत्या. यामुळे मिझोरामला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मिझो नॅशनल फ्रंटद्वारे आक्रमक कारवायांचा मार्ग स्वीकारला गेला. त्यातून 1997ला मिझोरामचा एक स्वतंत्र राज्याचा दर्जा तिथं मिझोरामला देण्यात आला. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, आसाम नागालँडचा सीमा प्रश्न, पंजाब हरियाणा सीमा प्रश्न, महाराष्ट्र गुजरात सीमा प्रश्न, मिझोराम मणिपूर सीमा प्रश्न, हे जे काही सीमा प्रश्न आहेत हे भारताची एकात्मतेसमोर एक आव्हान निर्माण झालेलं आहे. या सीमा प्रश्नांमुळे दोन घटक राज्यांमध्ये अनेक वेळा सशस्त्र हल्ले झालेले आहेत. नागरिकांमध्ये एक परस्पर द्वेषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यातून राजकीय प्रक्रियासुद्धा प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. वास्तविक भाषावर प्रांतरचनेच्या निर्मितीमुळे त्या भाषा बोलणाऱ्यांचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश त्या घटक राज्यामध्ये जोडला गेला जायला पाहिजे होता. अशी भूमिका ही महाराष्ट्र किंवा कर्नाटकमधील मराठी बोलणाऱ्यांची किंवा गुजरातमध्ये मराठी बोलणाऱ्यांची भूमिका ही नेहमीच राहिलेली आहे. तर आसाम आणि नागालँडमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे हिंसाचार घडून आलेला आहे.
हे दोन देशांमध्ये युद्ध झाल्यासारखंच तिथं परिस्थिती, तणावपूर्ण परिस्थिती इथं निर्माण झालेली होती. एक निश्चितपणे एक केंद्र सरकारसुद्धा याला थोड्याफार प्रमाणात अपयशी ठरलेलं दिसून येतं. की दोन घटक राज्यांमध्ये जे मैत्रीपूर्ण संबंध असायला हवे, तर त्याचे रूपांतर एक तणावपूर्ण संबंधामध्ये यामुळे बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने घटक राज्यांमध्ये नदीच्या पाणी वाटपावरून जे काही वाद आहेत ते आपण बघितले. याबरोबरच सीमा प्रश्नावरून कोणकोणत्या घटक राज्यांमध्ये संघर्ष आहेत हे आपण बघितले. धन्यवाद.